टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आघात करायचा आणि तो आघातही कोणता, तर तुम्ही आमचा एक मारला म्हणजे आम्ही तुमचे 10 मारू असा नाही, तर तोही आपल्याला ठेवा आपल्याला दिलेला आहे। काय म्हटलं आपल्या पसायदानात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवा, हा आपला संदेश आहे। आणि ज्या परिवाराचं प्रचंड मोठं कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय, ज्या परिवारामध्ये बाप गेलाय, भाऊ गेलाय, मुलगा गेलाय, अशा परिवाराला सांत्वनासाठी शब्द उधार घेऊन किंवा शोधून आपल्याजवळ ते शब्द नाही। या परिवाराचं जेवढं नुकसान झालं तेवढं नुकसान हे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही। सांत्वनेकरता आपल्याजवळ शब्द नाही, मात्र या परिवाराची जी जिद्द आहे आणि जिद्दीच्या सोबत जो संयम आहे, उभा महाराष्ट्र पाहतोय। या देशमुख परिवाराचा, धनंजय देशमुख परिवाराचा, त्यांच्या संतोष देशमुखांच्या कन्येचा संयम, त्यांचा आचार विचार व्यवहार उच्चार हा कधीही द्वेषपूर्ण नव्हता। नेहमी संतुलित, जेव्हा संतुलित म्हणतो तेव्हा सद्भावना युक्त असतो, आणि जेव्हा संतुलन जातं तेव्हा माणसाच्या पोटात एक, हृदयात एक, डोक्यात एक, जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात तेव्हा ओठात भलतंच काही येत असतं। मात्र या परिवाराने खऱ्या अर्थाने एक सद्भावनेचा मंत्र यापूर्वीच आपल्याला सगळ्यांना दिलाय, आणि तो मंत्र सद्भावनेचा देत असतानाच या हत्येतून जी विकृती आणि दृष्टपणा आहे तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे आपल्याला या सर्व दृष्ट प्रवृत्तीवर आघात करायचा आहे, आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा जो संग्राम आहे, त्यांचं जे बलिदान आहे, हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आहे। आणि आज ते कुठे असतील, या देशासाठी बलिदान आणि योगदान देणारे लोक आज कुठे जिथे कुठे असतील तिथे विचारत असतील की यासाठीच हा भारत स्वतंत्र केला होता का, की भारतीयांनीच भारतीयांचा खून करावा, यासाठीच हा देशात स्वातंत्र्य मिळालं होतं का? आज ते जर आपल्याला प्रश्न विचारत असतील तर त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे। प्रसंगी आपण त्याच्या लायक नाहीत का आहेत याचाही विचार आपल्या सगळ्यांना करावा, एवढी एक भावना या निमित्तानं व्यक्त करतो। हा जो सद्भावनेचा जो आपला पदयात्रेचा जो प्रपंच आहे, त्याचा शुद्ध हेतू जो आहे, माणसा माणसात, जाती जातीत, धर्मा धर्मात, पंथा पंथात जो दुरावा निर्माण झाला आहे, दुरावा नव्हे तर कोचिंग क्लासमध्ये कोणत्या मुलगा टाकायचा, आपल्या जातीचाच कोचिंग क्लास शिक्षक असेल तर त्याच्याच कोचिंग क्लासमध्ये मुलगा टाका, शाळेचा संचालक आपल्या जातीचा असेल, संस्थापक असेल तर त्याच्याच जातीत टाका, किराणा दुकानात माल येताना त्याच्याच दुकानातून आणा, कीर्तनाला प्रवचनाला महाराज बोलताना आपल्या हे शब्द बोलवत नाही आहे। हा महाराष्ट्र आहे आपला, हा समाज आहे आपला, आणि हा जर समाज आपला असेल तर येणारा काळ हा अत्यंत वाईट आहे, त्याची कल्पना करू शकत नाही। आज आपण जर लढलो नाही, आणि या अर्थानं मला संतोष देशमुखांना शहीद म्हणायचं आहे की याच्यातून आपण जर धडा घेतला नाही तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात आगामी काळात एक संतोष देशमुख घडल्याशिवाय राहणार नाही। मी कोणचंही माझं विधान हे पूर्ण सत्सद्विवेक बुद्धीने माझं विधान करत आहे, सगळ्या संदर्भाने बोलत आहे। त्यामुळे आज संतोष देशमुख आहे म्हणून मी जर गप्प बसलो तर येणार काळ मला माफ करणार नाही। जेव्हा हिटलर ज्यूंचे बळी घेत होता तेव्हा मार्टिन नावाच्या एका जगविख्यात कवीने एक कविता रचली आहे की माझ्या शेजारी फ्रेंचला मारण्याकरता लोक आले, मी गप्प बसलो कारण मी फ्रेंच नव्हतो। माझ्या दुसऱ्या शेजाऱ्याला, कम्युनिस्ट शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो, मी प्रतिकार केला नाही कारण मी कम्युनिस्ट नव्हतो। समाजवादी शेजाऱ्याला मारायला आले तर मी गप्प बसलो कारण मी कम्युनिस्ट नव्हतो, मी समाजवादी नव्हतो। मी माझ्या शेजारी राहणाऱ्या ज्यूला मारायला लोक आले, मी गप्प बसलो कारण मी ज्यू नव्हतो। आणि आज मला मारायला लोक आले तर मला वाचवण्याकरता कोणीही नाही। ही हिटलरच्या जुलूमशाहीत आणि हिटलरच्या जातीवादामध्ये
जो एक संदेश कवी मार्टिनने आपल्याला दिलेला आहे, जो ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जे काळांच्या व्यंकटी सांडोतून आपल्याला सर्वांना जो मंत्र महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगाने दिला आहे, आता आपण किती दिवस हा बधीरपणा आणि बोथटपणा सहन करणार आहोत? समाज भान कुठे आहे? ते समाजाचं मन कुठे आहे? जे घटनेचं विश्लेषण करत असताना जातीचा चष्मा लावत आहे. आज माध्यमांमध्ये आपण बघत असताना आज पक्षीय अभिनिवेशामध्ये आम्ही बोलतोय, जातीय अभिनिवेशामध्ये बोलतोय, धर्मीय अभिनिवेशामध्ये बोलतोय. या सर्व वाट्यावरून जर चाललो तर येणारा काळ माफ करणार नाही. आणि संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरही जर तो धडा आपल्याला मिळाला नाही तर स्वतःला माणूस, भारतीय आणि महाराष्ट्रातला माणूस म्हणून घेण्याचा हक्क आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही. म्हणून सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका स्वीकारून ही सद्भावना यात्रा आपण काढत आहोत. या सद्भावना यात्रेमध्ये हीच भावना आणि हाच संदेश आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. आज आपण या ठिकाणून निघत आहोत. उद्याचा समारोप आहे, मात्र घराघरात मनामनात हा संदेश देण्याचं काम आगामी काळात मला आपल्याला सगळ्यांना घेऊन करायचं आहे. आणि त्याचा सगळ्यांनी संकल्प आणि शपथ या भूमीत घेऊन जावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती नव्हे, आपल्या सगळ्यांसमोर मी ते साकडं घालतो. आणि अभिनय तो आता परिस्थिती अशी आहे, करो या मरो. आणि या करो या मरोचा पण आपल्याला घ्यायचा आहे. आणि चले जाओचाही नारा द्यायचा आहे. चले जाओ कोणाला? जातीवाद चले जाओ, धर्मवाद चले जाओ, द्वेष चले जाओ, मत्सर चले जाओ, भ्रष्टाचार चले जाओ, विकृती चले जाओ. आणि पायघड्या टाकून एकाच प्रवृत्तीचा आणि एकाच विषयात आपल्याला स्वागत करायचं आहे. आणि ती भावना कोणची? सद्भावना, सद्भावना आणि सद्भावना. तेव्हा आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी उभं राहावं आणि सद्भावनेची शपथ आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यांनी सावधान, आपला उजवा हात समोर करा. मी एक कोण भरेल. आम्ही सद्भावनापूर्वक शपथ घेतो की आम्ही सद्भावनापूर्वक शपथ घेतो की आम्ही सर्व मानव धर्माचे पाईक आहोत. आम्ही सर्व मानव धर्माचे पाईक आहोत. जात धर्म पंथ भेदभाव करणार नाही. जात धर्म पंथ भेदभाव करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.